दुकानेरला ऑर्डर दिली काय नुसते खाऊन खाऊन माझली. आय नो बच्चा, आय नो बच्चा बच्चा आहे का पिकन. हॅलो गाईज, वेलकम टू वी बबल चॅनल. आज आहे संडे आणि संडे स्पेशल काहीच नाही आज बनवणार मी. दरवेळी सगळे रेसिपी टाकतात संडे स्पेशल या त्या नाच काही नाही, कारण की श्रावण चालू झाले. आम्हाला तसं नसतं श्रावण, फक्त मम्मीला आणि वहिनीला त्या दोघींना असतं, आम्हाला बाकी कोणाला नसतं. मच्छी बनवली असते पण पप्पाची तब्येत ठीक नाही म्हणून पप्पा मच्छी आणणार नाही गेला, नाही तर मच्छी आणली असते तर ती नक्की बनवली असते मी. आता बघू गेला म्हणजे आज तर नाही जाणार, पण नेक्स्ट टाइम आता श्रावणमध्ये आणली तर ती रेसिपी टाकेन मी. आम्ही 4 जण खातात, मी पप्पा आणि 2 दादा आहेत. ती मम्मी आणि वहिनी, त्यांना उपवास असतो श्रावणातला. तर त्यांचे आता दादा आणि वहिनी ते दोघं गेले केवाल्याला जेवायला आणि फक्त आम्ही 4च आहेत घरात. मम्मी पप्पासाठी खिचडी भात बनवलाय आणि मी आता मला बनवणार आहे बीटरूट चिला. हा म्हणजे काय ते काय बेसनाचा पोला असतो ना, तसंच असतं त्याच्याने सगळं. फक्त आपण बेसनाचा पोला असं भाकरीसोबत खाताना यूज नुसताच खाताना सॉस सोबत. मी बीटरूट सोबत बनवणार आहे, म्हणजे बीटरूट, गाजर, कांदा आणि मिरची ते टाकून. ते बघा तुम्ही. आणि आज संध्याकाळी वाटत बहिणीची मम्मी येणार आहे, मग कधी बनवते कटलेट नाहीतर मग शेव असतं ना ते दोघांपैकी काय बनवले तर मी तुम्हाला दाखवेन. ब्लॉग कंटिन्यू करा. आता मी हे बनवते ते बघा. एकदा आधी पण बनवलेलं पण तो नॉर्मल होता, त्याच्यात बीटरूट वगैरे नव्हतं टाकलं, पण आता मी टाकलं जरा हेल्दीवाला बनवायचे ना आपल्याला. हे जे कापून घेतलंय मी बीटरूट, मिरची, कांदा आणि गाजर ते टाकते. हळद टाकते थोडीशी. हळद टाकायची अशी गरज नव्हती, का टाकला मी, कारण की कलरच येणार ना हळदीचा, रेडच कलर येईल. हा जाऊ द्यायचं, हळदच टाकते फक्त, काय नाही टाकलं तर मीठ टाकते. जिरा टाकते थोडासा क्रश करून. तुमच्याकडे अजवाईन असेल तर अजवाईन पण टाकू शकता, आमच्याकडे आहे का. मम्मीला विचारून आलो, मम्मी बोलतो ओव्हन आहे म्हणून तसंच बनवतात. मी केसा धवल्यानच म्हणून केसा खुले ठेवल्या, केस खुले मग ते जेवायला बनवायला इरिटेट होते नुसते असे. त्याच्यात पाणी टाकून जरा मिक्स करते. जरा मिक्स करून घ्यायचं. नीट बेसनाचे ते चंक्स नको राहायला, गोल 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 गोल. याला जर मी मिक्सरमध्ये ग्राइंड केलं असतं ना बीटरूटला तर अजून रेड कलर आलं असतं, पण मी नाही केला कारण की तू ग्राइंड केलं मग नंतर ते असं जे आहेत ना जे खिसलेलं ते लागत नाही, ते लागलं जर चांगलं लागतं टेस्ट. हा बॅटर रेडी तू झाले, पण तव्यावर टाकल्यावर समजेल की बरोबर आहे का नाही, कारण की चिपकला तर मग वाटवलं फेकून द्यायला लागेल. जेवढे माझे एकटेसाठीच बनवते, नाही की सगळी तर सगळ्यांचं जेवण झाले मी चटले. आता इथं तवा घेतलाय मी, ते गरम करतं. कमी एअर फ्रायरमध्ये केलं असतं आपण ना, एअर फ्रायरमध्ये पण मस्त झालं असतं. म्हणजे हे नाही आमच्याकडं, त्याच्या आतमध्ये जे टाकतात ना सिलिकॉनचे जे पेपर्स असतात ते नाही, ते मी मागवले, येतील थोडे दिवसात, मग मी त्याच्या पण बनले. गॅस पेटवला, मी केसा बांधून आलो. तर मी केसा पण बांधून आले आणि तवा पण गरम झाले, तर मी आता ना तेल सोडून घेते थोडंसं कमी तेलान. तेवाला घालायचं
चिपकायला नको, फक्त चिपकलं तर मग अजून बेसन टाकून त्याची भजी करायला लागते. ते टाकू कसं यायचे, चम्मच घेतो, बघू कसं टाकता येतो. छोटू नको, मोठू पाहिजे. हो, जरा गोल गोल करायला ट्राय करते. त्याच्यावर मी लावतो, गॅस पास करतो आणि तेल लावतो थोडा 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 थोडा. त्याला ठेवते मी ढाकून थोडे वेळ, 2 मिनिटं. नंतर मग करायचा उलटं पलटं उलटं पलटं. गोळी दिसते आता असं वाटते. तुम्ही काढला चिपकला नाही का, बघ पलटून बघू दे. चिपकला नाही पण थोडासा परतला, जाऊ दे. मी तर काय करतो, 2 बनवतो, खातो आणि जर राहिला बॅटर ठेवतो तसंच. जर राहिला तर तो संध्याकाळी करून, कसं आता कशाला जे थंड होईल ना, संध्याकाळी मग गरम गरम खाता येईल. नाही रुको, थोडा शिजून. आता मी जरा ट्राय करते की हा वाला पातळ बनवा, नेक्स्ट वाला. परत तेल लावायचं. काही वाटलं बी अख्खा जरा जास्तच लागली. थांबा, त्याचा शेप बघाच लायकीचं नाही, वेगळाच झालेला शेप. थांबा, मी साईडशी जरा गोल गोल करायचा ट्राय करते. तर भांडी बिंडी घासून झाले माझं, टफिंग केलं आणि आता इथे घेतले मी खायला. सॉस असतं तर अजून चांगलं लागलं असतं, पण सॉसच नाही, जरा आपला आहे सॉस आमचा. तर मी खातो आणि मग नंतर संध्याकाळी काय बनवलं असं तुम्हाला कसं लागतं बघू दे पहिले. चांगलं आहे, पण सॉस असतं तर अजून चांगलं लागतं. सॉस नाही ना, जाऊ दे, खातं असं. हे बिना सॉसचे चांगला नव्हतं लागत, म्हणून मी नवशे लागला तुमच्या कसे सॉस आण. मी सॉस आणला, आता सॉससोबत कर. आता चांगलं लागतं. तुम्ही खाऊन घेतो, नंतर तुम्हाला दाखवतो पुढची रेसिपी काय बनवत. गाईज इथे मी घेतले शेव बनवायला, पॅकेट फोडलंय मी इथे शेव बनवणार आहे. तर टोप ठेवलं गॅसवर, आता तूप टाकते त्याच्यानंतर मग हिला तोडून टाकेन, त्याला मिक्स करेन.
जर माझी आईस नसते आयता काय खाणं करतो आयता खायला तर तू बनवतं मग खाऊ नको नुसते खाऊन माजले मी बनवलेल्यावरच माजले मी तरी पहिले मी लहान होते तेव्हा मला हिने खाऊन माजवले आता मी बारीक म्हणजे अंगाला बारीक झालो आणि जेवायला बनवायला लागलो तर आता मी हिला खाऊन माजवते तर काही शेव घेतले आणि लांब होते ती शेव तिला अशी बारीक केली मी हाताशी अशी करून आता ती तुकडून टाकू आणि ब्राऊन होईस तर त्याला घाटलून द्यायचं नेट ब्राऊन होईस तर मला पैसे दे ना स्टँड घ्यायला स्टँड घ्यायचे स्टँड होता तुमचं ना तो तुटला नवीन घ्यायचे म्हणजे आता मी काहीच बिहाइंड द सीन काय सांगू तुम्हाला मी कशा खलबत्ता आहे ना खलबत्त्या मी फोन ठेवतो खलबत्त्याचा असं स्टँड करून म्हणून मला एकसाथ समोरचा आणि दाखवतो आहे म्हणून मी बोलतो त्याच तुम्हाला दाखवतो की असं दाखवलं तरी मला असं पकडून काढायला लागतं एकटीला शूट करायला लागतं एकटीलाच बनवायला लागतं म्हणून स्टँड घेतलं जरा बरा पडतो मी काय बोलताय की माझा आवाज पण नाहीत मी बोलतोय त्या माईक पण घ्या बोलतोय तर गाईज बघा अशी ब्राऊन झालेली आहे आपली शेव मस्त तुपान भाजून झाले आता ह्याच्यामध्ये मी टाकेल दूध मी दूध टाकतो यात मी टाकते साखर तर काहीच ही वाटी आहे ही वाटी भरून मी साखर टाकते मिक्स करून घेते नंतर टेस्ट करून बघू जर कमी असली तर टाकू शकतात आणि आधी जरा कमीच टाकायची म्हणजे नंतर आपण टाकू शकतो जर आधीच जास्त टाकली तर काय नाही करू शकत दूध वाढवायचं पण दूध वाढवलं तर ती शीर खुर्मासारखी होईल अशी साधी सिंपल नाही आता वाफ देत ठेवते थोडीशी स्लो ठेवायचं खोलून बघतो घातला मला ड्रायफ्रुट्स घेतले कापून आणि याच्यानंच मी इलायची पावडर पण अशी ठेचून यानंच टाकली आता ही सगळी मी टाकते आणि याला मिक्स करून घेते मला एक सासरी असेल थोडीशी तूप बनवत एक डबा झाले असेल थोडीशीच काय बनवायची एक मोठा एक छोटा गॅस तुपाची रेसिपी बघायची का तूप बनवताना असला वास सुटतो ना बेकार आणि त्यावेळेला जर कोण पाहुणी आली ना तर ती दरवाजांशीच पद्धतीने एवढा बेकार वास सुटतो बनवताना पप्पाला तर वास पटतच नाही पप्पा काय वास बनवल्यावर भारी घरातलं उलट भारी आता हा रेडी झाले पण मी वाफ देत ठेवतो थोडासा कारण की साखर टाकली परत ते जरा शेष विचलायला पाहिजे म्हणून थोडंसं ढाकून ठेवतो वाटेवा बसायला ठेवायचं नाही चहा पण ठेवायचंय हा बच्चा आय नो बच्चा आय नो बच्चा बच्चा करून कामा करून तर कायच आपली शेव जी आहे ती रेडी झालेली आहे कटांग घाटवतो नाही जाऊ दे आणि मी चहा बनवू तर गाईज आता आली आमची मावशी मावशीने काय आणले मम्मीला आपलातून घेऊन आले पप्पासाठी पप्पाला बघायला काहीतरी आपलातून आहे आणि मम्मीला काहीतरी आणले काहीतरी बोलली ना मग अशी सुकी मच्छी काय करतो मोदगा आणले मोदगा याच्या नाही बॉक्स फोडला नाही वाटतो पॅकच आहे नंतर दाखवतो मला खोटलं
गाईज वहिनीची मम्मी आली आणि काका लास्ट लास्ट बघायला. अरे आई आले बसायला इथं. आई काय खाल्लास तुम्ही? चहा पिला शेव खाली. मावशीने आपल्यातून आणलेलं कोणी म्हणे खालाय आपल्यातून जाऊन. मावशी पेटची आमची आणि येताना नेहमी आपल्यातून वगैरे भाजी वगैरे घेऊन येत असतो. आपल्यातून आणलं तर पप्पाला देतो. काय आता आम्ही चाललोय कॉलनेन. काय झालं नको आम्हाला वाटलं ओमकार मागे मागं नाही त्यांची बाईक काढतात ते दुसरीकडे चालणार आणि आम्ही लगेच चाललो स्कूटीवर. स्कूटी सीट ओलाय बोलू. अरे याची खालती कपडा आहे. कपडे आहे ते माहिती पुसशील का तू? मी ना पुसणार मागाशी पण पुसला. अरे हे तर रिक्षा चाल. आपले लोक आहेत कलंबोलीमध्ये आता ते कलंबोलीमध्ये ठेवले. काय तुझे फॅन्स? हे तुझे फॅन्स भेटले म्हणा. काय माझे फॅन्स भेटले म्हणा. हे बघा चाललंय माझ्यासाठी रिक्षा थांबवली त्यावी. राहू दे नंतर या तुम्ही. रिक्षा निघायची ना म्हणून लावलं सीट तसं ना लागणार तसं दाब. चला आपण तर आम्ही चाललो कॉलनी. नसतो लागू नंतर खोलायला लागल परत. बसलीस का मला हो का माझी व्हिडिओ येणार आहे आता कधी? मच्छीला ओमकार गेला मच्छीला असा एक ब्लॉग येणार आहे तो तुम्ही बघायला विसरू नका. नक्की बघा. तर आता मी जात स्कूटी चालवायचे म्हणून फोन बोलतो. द्या नाही यार ते बंद करा. तुला माहितीये की स्कूटी चालवत येतं आम्ही चालू चायनीज स्वतः खायला. स्कूटी लावली आणि गोडूला पाठवलं आतमध्ये. दिसत नसेल ती येलो आहे ना तेव्हा शेंडी ते तर बघताय तिला बोला जा. ते बघितलं तिने. या आलं आणि बोललं मंचुरियन खायचं होतं. मंचुरियन जेवायला तिथं दिल्याने आता इथं आली. चलो जायचं घरी नाही आता. नाही आता घरी. तर काय आता आम्ही इथं चालतो पाहुण्यानं चालतो 2 मिनिटाच्या डिस्टन्सवर. तुला पण रिक्षा रिक्षाने जातं. बिकानेरला ऑर्डर दिली काय नाही पोळ्या नाही बनतात. घेतला तर मला देशील ना? अरे बाबा चालू आपला घर फोन धर. चालू घरी मी आलो आणि स्कूटी लावली आणि लगेच पाऊस आला ना. हे काही रस्ता दिसत नाही मला. दिसते आम्ही पोचलेलो आहोत घरी. आई घरी हो चला आपण वरती. आई एवढे खोटी आहे नाही. आमच्या मम्मीला खोटा नाव सांगतं माझा बोलतं मला पाणी नाही दिला. मग कशी खोटे मी नीला नेला एवढा आणि मी एक मंचुरियन मागतोय तर देत नाही. रूम मध्ये होती फोन बघत. फोन मी घेतला मला दिला नाही तो आणि बाहेर येऊन आमची मम्मी सांगते की दीदीने माझा फोन पण घेतला आणि पाणी पण दिला बोलतो पियाला मला. खोटी हा बघ कशी नाटका करते मोठी ती. आता जेवायलाच ना देणार मी जा. हे बघ पाणी बघ पाणी हे बघ पाणी हे बघ होरू पाणी असं पितात हे बघ पाणी असं पितात मग. अरे छोटे पोरीने मारला तुला लाज.
डावाची पोर मी आहे काही आहे तुझी पण पोरायचं आहे लहानपणीपासून पोर जायला बॅग आहे का पिकन पाणी असं मिळतात कुत्ती का बिनी तू जवळ आले चिंता घ्यायला यो जो जेव्हा छोटा होता मी याला घ्यायची आता मोठा आला म्हणून आता मी चिंटूला घेतो ना ते लाईट बदल त्याच्याकडे बघत असतो आता टाळ्या वाजव झोपा झोप वाजव वाजव टाळ्या वाजव नका काय बघताय बंद करू फ्लॅश दिसते का तो कशा बघत राहिली आता लगेच फ्लॅश बाबू कुणी करता पायवला असतो मागाशी आजत आता फ्लॅश चालू झाली तिला फ्लॅश जाऊनच बघते ना मोबाईल काढलं हसत नाही गाइस चिंटू आमचा आता हसत कुठे काय बोलतो काय कॅमेरा बघा आमचे काकू काकू जरा आई झोपले काकी काकी झोपलेली चिंटू कुठे चिंटू तू कुठे बघताय काय ना आम्हाला कॅमेरा नाही बघत तर जायचं तर आम्ही आलो आमच्या घरी आणि विराज पण आलो सोबत चला चिंटू आता झोपणार आहे चिंटूला ते झोप तो घरी झोपतच नव्हता कारण की विराज झोपून नव्हता भाई सुटले ह्यो झोपून नव्हता देत म्हणून मी त्याला इथं घेऊन आलो तू पण आला ना लगे हा बघ किती सुटले बेकार भाई हवा हवा दुसरं मांजर आमची आता मी चिंतीला झोपवते आमची दुसरी मांजर आहे बघा आमची मांजर नाही गायची रस्त्यावरच्या मांजर इथल्या पण पाळले ना चिंजी बघ कसं बघ चला झोपू चला आपण